राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जनसन्मान यात्रा आज धुळ्यात पोहोचते आहे। आपण बघू शकतो की या ठिकाणी राष्ट्रवादीची जी जनसन्मान यात्रा आहे ही धुळ्यात येणार असून या ठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवार हे या ठिकाणी एक महिला मेळावा घेणार आहे आणि या महिला मेळाव्याच्या माध्यमातून या ठिकाणी सर्व महिलांना या ठिकाणी माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात या ठिकाणी जनजागृती करणार आहेत। या मेळाव्यातून अजित पवार हे या ठिकाणी योजनेची माहिती सांगतील। त्याचबरोबर अजित पवारांसोबत प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, महिला नेत्या रुपाली चाकणकर, मंत्री अनिल पाटील हे देखील या ठिकाणी उपस्थित राहणार आहे। विशेष म्हणजे ही जनसन्मान यात्रा जी आहे ही आता उत्तर महाराष्ट्रात दाखल झाली आणि यानंतर ती जळगाव जिल्ह्यात जाणार आहे। अजित पवार हे विविध घटकांशी या ठिकाणी चर्चा करणार आहे। सुरुवातीला अजित पवार हे या ठिकाणी असलेले पॉवरलूम जे आहेत त्यांचे मालक आणि या ठिकाणच्या कामगारांशी संवाद साधतील। त्यानंतर महिलांशी ते संवाद साधतील आणि त्यानंतर हे या ठिकाणी हे या जनसन्मान जी काही यात्रा आहे या जनसन्मान यात्रेला ते संबोधित करणार आहे। त्यामुळे अजित पवार नेमके या जनसन्मान यात्रेमध्ये काय बोलतात याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलं आहे। कॅमेरामन प्रसादसह मी मनीष मासोळे, TV9 मराठी, धुळे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।